धुळे जिल्ह्याचं तापमान 6 अंशांवर येऊन ठेपलंय। या थंडीचा परिणाम जनजीवनावरही झालाय। या थंडीमुळे सकाळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। पुढील काही दिवसात तापमान आणखीन खाली येणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। धुळ्यातील थंडीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि 6 अंशावरती जिल्ह्याचं तापमान जे आहे ती स्थिरावल्याचं पाहायला मिळत आहे आणि यामुळे सकाळी बाहेर पडणाऱ्यांची संख्या जी आहे ती काही प्रमाणात कमी झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळतं। आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते पांढरा चौपाटी आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर शेकोट्या पेटू लागल्या आहेत आणि सकाळीच या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळी घराबाहेर पडतात आणि दुसरीकडे शेकोटे देखील पेटू लागले आहेत। यामुळे एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत झालेली वाढ लक्षात घेता जिल्ह्यातील तापमान खाली येण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे थंडीमध्ये जी आहे ती वाढ झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे एकंदरीत याचा परिणाम जो आहे तो जनजीवनावरती देखील होतो आहे। दिवसभर थंडीची हुडहुडी आहे ती जाणवते आहे आणि यासोबतच त्यामुळे नागरिकांमध्ये देखील यामुळे काही प्रमाणात जनजीवनावरती परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय आणि पुढील काही दिवस ही थंडी जी आहे ती कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर रब्बी हंगामाची देखील सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाची पिके देखील आता लागवड करण्यावरती भर दिला जातोय, त्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांना देखील या थंडीचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। धनंजय दीक्षित, ABP माझा, धुळे।